आता पायलला सोडून येतो समुद्रात। निळाशार अथांग समुद्र, गर्द माडाची बने आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लपलेली ती सुंदर कौलारू घरे, गावातून जाणारे सुंदर रस्ते, दुतर्फा हिरवाईने नटलेले कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही तुमदार बंगले, असा रमणीय निसर्ग लाभलाय तो दिवेआगार गावाला। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार हे एक छोटस गाव अलीकडे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होतंय। निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगाराला परमेश्वराचं वरदहस्त सुद्धा लाभलं आहे। येथील मुख्य आकर्षण आहे सुवर्ण गणेश मंदिर। द्रौपदी पाटील या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरू असताना एका लोखंडी पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडली। सुमारे 1000 वर्षापूर्वींची ही मूर्ती आहे। 52 कशी सोन्याची, जवळजवळ 1.25 किलो वजनाची 17 नोव्हेंबर 1997 रोजी ही मूर्ती सापडली आणि चमत्कार म्हणजे या दिवशी संकष्टी चतुर्थी सुद्धा होती। श्री सुवर्ण गणेश देवाचं दर्शन आम्ही घेऊन आमचा मोर्चा थेट बीचकडे वळवला। अतिशय आकर्षक असं हे मंदिर आपल्याला बघताना आपलं मन अगदी तृप्त होतं। नमस्कार मंडळी, आता आलोय आम्ही दिवेआगारला। दिवेआगार बीच, नयनरम्य सुंदर असा समुद्र किनारा आणि आता पाहणार आहोत आपण सर्व नजारा। मुरुड जंजिरा करून आम्ही आलोय आता दिवेआगारावर। दिघीवरून मुरुड जंजिरावरून जेटीनं दिघी येते आणि दिघी मधून इकडं दिवेआगारला। एकदम भारी। आता वाजलेत बरोबर 5, एकदम भारी सनसेट व्हायला आलाय आता, जबरदस्त आणि भरपूर अशी गर्दी दिवेआगार बीचला। असा समुद्र किनारा जबरदस्त। ओहो, आणि आता पायलला सोडून येतो समुद्रात। जबरदस्त। जा क्या आज जा। मस्त असा समुद्र किनारा, नितांत सुंदर असा, हे बघा। आणि इकडं रायडिंग मीडिंग सगळं ओके मध्ये। दिवेआगारचा हा समुद्र किनारा एकदम ओके, जबरदस्त। आणि हे बघा, मित्रांनो, दिवेआगारचा समुद्रकिनारा तुम्ही पाहताच या समुद्रकिनाऱ्याच्या प्रेमात पडाल।
इतका स्वच्छ सुंदर असा हा समुद्रकिनारा आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. या ठिकाणी बोट रायडिंग, विविध रायडिंगचा सुद्धा तुम्हाला अनुभव घेता येईल. आम्ही पण या किनाऱ्यावरती बराच वेळ रमलो होतो. मस्त एन्जॉय झाला. दिवेआगार बीच वरती प्रसन्न असं वातावरण, एकदम भारी जबरदस्त. हा सूर्यास्त बघा इकडं पाठीमागा, हा सूर्यास्त, जबरदस्त व्ह्यू. चलो पायल. खूप सुंदर असा आजचा प्रवास झाला. खूप सुंदर अशी ही कोकणातली सफर. पुण्यापासून थेट निघालो ते आम्ही मुरुड जंजिऱ्यासाठी. आणि मुरुड जंजिरा आम्ही मुंबई गोवा हा हायवे न पकडता आम्ही कोकणातलं अंतरंग पाहत म्हणजे इंदापूर मार्गे आम्ही आतून मुरुड जंजिऱ्याला गेलो. आणि मुरुड जंजिऱ्यावरून नंतर थेट जेटीनं दिघी येते आणि दिघी येथून दिवेआगार येते. दिवेआगारच्या बीचवरती खूप धम्माल मस्ती केली. आणि त्यानंतर आज आम्ही इथं स्टे केलेला आहे. खूप अशी सुंदर अशी इथं रूमा अवेलेबल आहेत. आणि खूप आजचा अनुभव हा समृद्ध होता आणि समाधानी आणि आनंद देणारा खूप सारा एन्जॉय आम्ही या ठिकाणी केला. आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही आमच्या काळजात सेव्ह करून ठेवल्या. धन्यवाद.